ऐन जवानीमध्ये आलेल्या 4 मुली आणि त्यांना फूस लावली जाते. त्यांना सांगितलं जातं, की तुम्हाला चांगलं काम दिलं जाईल, तुम्हाला चांगला पैसा मिळेल. कोणाला शिवणकामासाठी, तर कोणाला पार्लरच्या कामासाठी, तर कोणाला स्पा सेंटरसाठी चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष, बक्कळ पगार मिळेल, सगळ्या सुखसुविधा मिळतील. तुम्हाला फक्त जायचं आहे आणि आपलं काम करायचं आहे, असं सांगितलं जातं आणि त्यांना फूस लावून भारतामध्ये आणलं जातं. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. बांगलादेशामधून या सगळ्या गोष्टींचं आमिष दाखवलेलं आहे आणि या तारुण्यामध्ये आलेल्या मुली आपल्याला चांगला पैसा मिळेल. आता बांगलादेशसारख्या ठिकाणी भारतासारख्या देशाचं नाव घेतलं जातं. त्याच्यामुळे भारत हा अगदी सेफ, सुरक्षित आणि चांगला देश आहे. त्याच्यामुळे जर का आपण भारतामध्ये गेलो, याचाच अर्थ आपण परदेशामध्ये गेलो, तर आपल्याला आपलं आयुष्य चांगलं होईल, आपल्याला आपल्या घरच्यांना चांगले पैसे पुरवता येतील, आपलं आयुष्य सुखाचं जाईल. त्याच्यामुळे मग बांगलादेशमध्ये गरीब घरामधल्या दिसायला चांगल्या असणाऱ्या तरुणी त्यांना आमिष दाखवलेलं आहे आणि त्यांना गुप्त मार्गाने भारतामध्ये आणलेलं होतं. भारतामध्ये आणल्यानंतर मग त्यांची थेट रवानगी पुण्यामध्ये आणि पुण्यामधील बुधवार पेठेमध्ये केली जाते. या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे पासपोर्ट, त्याचबरोबर त्यांची कागदपत्र, मोबाईल हे सगळं या एजंटमार्फत आपल्या हातामध्ये घेतलं जातं. याला गुन्ह्याच्या भाषेमध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग असं म्हणतात. आणि शिकल्या सवरलेल्या, त्याचबरोबर आपल्याला काय चाललं आहे किंवा आपल्याला कोणी फसवू शकेल की नाही या गोष्टीचा कुठलाही अंदाज न घेता या 4 मुलींना थेट बांगलादेशातून भारतामध्ये आणलं जातं. फक्त पैशाचं आमिष दाखवून, चांगल्या नोकरीचं, चांगल्या कामाचं आमिष दाखवून आणलं जातं आणि मग एका खोलीमध्ये बंदिस्त केल्यानंतर त्यांना मारहाण केली जाते, त्यांना धमकावलं जातं. तुम्ही आवाज केला किंवा आपण सांगितलेल्या कामाला विरोध केला तर तुम्हाला मारलं जाईल. आणि मग उपासमार असेल किंवा बुधवार पेठेमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी अशा आणलेल्या महिलांना ठेवलं जातं. याच्यामधली ही जनता बिल्डिंग नावाची इमारत, या बिल्डिंगमधील एका खोलीमध्ये या 4 मुलींना डांबून ठेवलेलं असतं आणि त्यांच्यावरती काही प्रमाणामध्ये अत्याचार सुरू असतात. त्यांना मनवण्याची प्रक्रिया सुरू असते, की तुम्हाला आता वेश्या व्यवसायामध्ये ओढलं जात आहे, वेश्या व्यवसायामध्ये टाकलं जात आहे. आता या सांगण्याच्या गोष्टी असतात, की एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला अशा व्यवसायामध्ये ढकललं जातं किंवा टाकलं जातं, त्यावेळेला त्याच्यावरती जबरदस्ती केलेली असते. कारण त्यांना एका वेगळ्या कामाचं आमिष दाखवूनच भारतामध्ये आणलेलं होतं. त्यामुळे मग सुरुवातीच्या काळामध्ये या मुली या सगळ्या कामासाठी विरोध करणार होत्या. पण एकदा या व्यवसायामध्ये तुम्हाला टाकलं, गुरफटलं गेलं, की मग त्याच्यातून बाहेर पडणं केवळ मुश्किल गोष्ट असते, नामुमकीन गोष्ट असते. कारण आपल्या अवतीभोवती कडक या सगळ्या लोकांचा पहारा असतो आणि मग एकदा का या व्यवसायामध्ये, या भागामध्ये ज्या कारणासाठी या मुलींना आणलेलं आहे, तिथून सुटका होणे ही एक दुरापास्त गोष्ट असते. सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला जितकी वाटते तितकी ही सोपी गोष्ट नसते. त्याच्यामुळे मग आता गिऱ्हाईक असणे किंवा गिऱ्हाईक आणणे, तुमच्यासाठी गिऱ्हाईक आणलं जाईल, तुम्हाला त्याला खुश करावं लागेल. आणि या सगळ्या बाबतीमध्ये जर का या मुली नवीन होत्या, या व्यवसायासाठी नवीन होत्या, मग त्यांचे रेट देखील वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे मग त्यांना या त्यांच्या रेटप्रमाणे वेगवेगळी गिऱ्हाईकं निवडली जातात. त्यांना या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. जर का त्यांना पहिल्यांदा संबंध येणार असेल तर त्यांचे रेट देखील वेगळे असतात, फार मोठे असतात. या सगळ्या आतल्या गोष्टी या कुंटणखान्यामध्ये चालत असतात. आणि मग या मुलींनी विरोध देखील केलेला होता, पण त्यांना मारहाण केल्यामुळे मग त्यांना गप्प बसावं लागलेलं होतं. आणि मग या मुली या कुंटणखान्यामध्ये आपला त्रास भोगत असताना किंवा त्यांना या सगळ्या गोष्टीचा विरोध करून देखील त्यांना बाहेर पडणं शक्य नसताना त्यांची हाक ऐकली गेलेली आहे आणि गोपनीय वार्तेच्याद्वारे पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे, की जनता बिल्डिंगमध्ये 4 महिलांना आणून ठेवलेलं होतं, जबरदस्ती आणून ठेवलेलं होतं आणि या महिला परप्रांतीय आहेत, बांगलादेशी महिला आहेत. त्याच्यामुळे मग पुण्याचे पोलीस त्यांच्या कानावरती गुप्त वार्तेच्याद्वारे ही माहिती गेलेली आहे. त्याच्यामुळे 5 मार्च या दिवशी पोलिसांनी या भागामध्ये रेड टाकलेली होती. संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये पोलिसांनी हे ऑपरेशन केलेलं होतं आणि या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी रंगेहात
एजंट त्याचबरोबर या जागेची मालकीण यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या चारही बांगलादेशी महिला यांची सुखरूप मुक्तता केलेली होती. पोलीस त्यांच्यासाठी देवदूतासारखे, भावासारखे धावून आलेले होते. आता पुढील कारवाई होईल किंवा योग्य तो गुन्हा यांच्यावरती नोंद देखील होईल. पण या गोष्टी, या घटना थांबत नसतात. ह्युमन ट्रॅफिकिंग यासारख्या ज्या घटना असतात किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग हे आपल्याला जितका वाटतो तितका हा शब्द छोटा वाटला तरी हा शब्द ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडतो त्याला असंख्य यातना भोगाव्या लागतात, वेगवेगळे त्रास भोगावे लागतात आणि विशेष करून महिलांच्या बाबतीमध्ये तर खूपच जास्त त्रास भोगावे लागतात. म्हणजे जर का एखाद्या महिलेला वेश्या व्यवसायासाठी ढकललेला असेल तर तिचा मासिक धर्म देखील पुढे ढकलला जातो आणि या मार्फत व्यवसाय केला जातो. जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या स्त्रीचं शरीर हे शरीर फक्त एक यंत्र म्हणून वापरण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलेला असतो आणि आता यांची मुक्तता झालेली आहे. आपल्याला जर का अशी एखादी महिला दिसली की तिच्यावरती काही अन्याय होत आहे आणि ती बिचारी निमूटपणे सहन करत आहे, तर त्या विरुद्ध तुम्ही आवाज नक्की उठवा. भेटणार आहोत आपण नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.